तुमची लाडकी एबीपी माझा ही वृत्तवाहिनी 18 वर्ष पूर्ण करते। अर्थातच हे सगळं शक्य झालंय तुमच्या प्रेमामुळे आणि विश्वासामुळे। तुमच्या आमच्या नात्याची हीच गोष्ट आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या समोर घेऊन आलोय। बघूयात एबीपी माझाचा 18 वर्षांचा संस्मरणीय आणि खणखणीत प्रवास। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. ती तारीख होती 22 जून 2007। माझाचा मराठी वृत्तवाहिन्यांच्या दुनियेतला नवा अध्याय सुरू झाला। इथली प्रत्येक बातमी होती सर्वसामान्यांच्या हिताची। राष्ट्रपती राजवटीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक मदत रखडल्याचं वृत्त काल एबीपी माझानं दाखवलं आणि त्यानंतर आज मंत्रालयातील या कक्षाचं दार उघडण्यात आलंय। बदल घडवणारी N95 मास्कचा काळा बाजार करणाऱ्यांचाही एबीपी माझानं पर्दाफाश केला। बदल घडवून आणणारी एबीपी माझावर ही बातमी प्रचारित झाली आणि परीक्षेसाठी पायपीट करणाऱ्या या सगळ्या विद्यार्थ्यांना अनेकांनी मदतीचा हात पुढे केलाय आणि डोळे उघडून नीट बघायला लावणारी। एबीपी माझानं या संदर्भातली बातमी दाखवल्यावर आता पुण्यातल्या एका कंपनीनं अक्षय मरेला मदतीचा हात देऊ केलाय। जी माझाची ओळख बनली, जी आजही 18 वर्षानंतरही कायम आहे। एबीपी माझा 18 वर्षांचा खणखणीत आणि संस्मरणीय प्रवास। ग्रंथालय सुरू करण्यासंदर्भात एबीपी माझाने सुरू केलेल्या मोहिमेला अनेक नेत्यांनी साथ दिली आहे। एबीपी माझानं माझा कट्ट्याच्या माध्यमातून राहीबाईंचा प्रश्न महाराष्ट्रासमोर मांडला। राजकारणाचं रणांगण माझा, मराठी मनाचा कौल माझा, नेते कार्यकर्ते आणि जनतेचाही विश्वास माझा। खडीमल गावातल्या ग्रामस्थांचा पाण्यासाठी सुरू असलेला जीवघेणा संघर्ष कालच एबीपी माझानं दाखवला। माझाच्या बातमीची जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेतली आणि टँकरनं गावाला पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले। उत्सवांचा जल्लोष माझा, संस्कृती आणि परंपरेचं व्यासपीठ माझा, वारीचेही रंग माझा। संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोन्ही पालख्यांसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे, कारण या दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये संगम होणार आहे। शाबासकीची थाप माझा, मराठी मातीतला मर्दानी बाणा माझा, नाविन्याचा ध्यास माझा, साहित्याचा दरवळ माझा, खेळांचं मैदान माझा। शार्दूल ठाकूरला एबीपी माझा सन्मान पुरस्काराने सन्मानित करत आहे। कट्ट्यावरचा दिलखुलास संवाद माझा, सर्वसामान्यांच्या वेदनांचा आवाज माझा। बाबा घरीच होते, त्यांना पळून पण नाही दिलं। मराठी जनांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझा। हिवाळी अधिवेशनासाठी तैनात पोलिसांना मिळणाऱ्या अपूर्ण जेवणाबद्दल एबीपी माझानं बातमी दाखवली आणि काही तासातच पोलिसांना जेवण पुरवणाऱ्या केटररची हकालपट्टी करण्यात आली आहे। बातमी म्हणजे फक्त एबीपी माझा। गेल्या 18 वर्षांचा तुमच्या आमच्या नात्याचा हा प्रवास विश्वासाचा, प्रवास नाविन्याचा, प्रवास कणखर भूमिकांचा। एबीपी माझाच्या बातमीनंतर नागपूरच्या शेषनगरमधील पारधी वस्तीतल्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देण्यात आलं। गेल्या कित्येक महिन्यांपासून रखडलेला जात प्रमाणपत्राचा तिढा एबीपी माझाच्या बातमीनंतर अवघ्या काही तासात सुटलाय। आज आता शिक्षण सोडणार तुझ्या चेहऱ्यावरचा हास्य जो आहे तो काहीतरी वेगळंच सांगतो। नाही सर, आता माझ्या हास्य तुम्हाला बोलणार आहे की हे गोष्ट बिलकुल नाही होणार आहे, कारण की आमची जी समस्या होती ते आता सॉल्व्ह झाली आहे आणि ते पण माझ्या मते तरी मी याचं क्रेडिट तुम्हाला सर्वात जास्त देणार आहे सर, कारण की
ABP माझा हा पहिला चॅनल होता ज्यांनी आमच्याजवळ येऊन आम्हाला आमची प्रॉब्लेम विचारली. ABP माझाच्या बातमीनंतर 30 वर्षांपासून अंधारात असलेली औरंगाबादची बरड वस्ती ही प्रकाशमान झाली आहे. तुमच्यामुळं आम्हाला लाईट मिळाली आणि आमचं घर उजेडात आलं. अंधारात होतं तर उजेडात आलं. ABP माझानं प्रकरण लावून धरल्यानंतर अखेर UPSCनं पूजा खेडकरचा IAS दर्जा रद्द केला. वेदांत नेब यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणाऱ्या एजंटचा पर्दाफाश केला. जामीन मिळवून तुषार काळे कळंबा कारागृहातून बाहेर आला आणि त्यांनी ठाण्यातील कळवा कारागृहातील अधिकाऱ्यांची संधान बांधलं. त्यातून भानुदास मोरेला उपचारांचं कारण देत सरकारी रुग्णालयामध्ये नेण्यात आलं आणि तिथे राकेश खानुडेकर आणि तुषार काळेंनी मॅफेड्रॉन तयार करण्याची प्रक्रिया भानुदास मोरेकडून कागदावरती लिहून घेतली. त्या आधारे त्यांनी सर्वात पहिल्यांदा कर्जत जवळील जंगलामध्ये मॅफेड्रॉन तयार केलं. इम्पॅक्ट करणाऱ्या, बदल घडवून आणणाऱ्या खणखणीत बातम्यांचा. बातमी माझा इम्पॅक्टची आणि प्रदूषणकारी कंपन्यांना बसलेल्या दणक्याची. डोंबिवली MIDCतील 21 प्रदूषणकारी कंपन्यांना क्लोजर नोटीस पाठवण्यात आली. या कंपन्यांचं वर्षभरात स्थलांतर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकार तयार करणार आहे. ABP माझा म्हणजे इम्पॅक्ट. माझाच्या बातमीनंतर आयुक्त अभिजित बांगर यांनी कारवाईचा बडगा उगारलाय आणि या घोटाळ्याप्रकरणी उपायुक्तांच्या नेतृत्वामध्ये एका चौकशी समितीची स्थापना करण्यात आली आहे. हे समीकरण गेल्या 18 वर्षांपासून कायम आहे आणि इथून पुढेही कायम राहील हा विश्वास आहे. या आणि अशा कितीतरी बातम्यांनी थेट व्यवस्थेसमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. अमरावतीमध्ये एका तलाठ्यानं नोंदणीसाठी महिलांकडनं पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. मात्र ABP माझानं बातमी दाखवताच प्रशासनानं तलाठ्यावर थेट कारवाईचा बडगा उगारलाय. आणि तेवढ्यावरच न थांबता त्याचा पाठपुरावा करत ते प्रश्न सोडवले. ABP माझानं सगळ्यात आधी ही बातमी दाखवली होती आणि माझाच्या बातमीनंतर आता पालकमंत्री सतेज पाटील यांनी महावितरणला काही सूचना दिल्यात. ज्योतिबा डोंगरावरचा पाणी पुरवठा आता सुरळीत होणार आहे. सुरुवातीचा स्टार माझा नंतर ABP माझा झाला. चॅनेलचा लोगो बदलला, काळानुसार रंगसंगती बदलली, पण बदललं नाही ते तुमचं माझावर असलेलं प्रेम आणि विश्वास. ते प्रेम, तो विश्वास अनेक पुरस्कारांच्या माध्यमातून माझापर्यंत पोहोचत राहिला. माझा करत असलेल्या कामाची ही पोहोच पावती होती. संपादक राजीव खांडेकर सर आणि टीमच्या मेहनतीचं हे फळ होतं. आज ABP माझं 18 वर्ष पूर्ण करत असताना चॅनेलच्या कार्यकारी संपादक पदाची धुरा सरिता कौशिक सांभाळतायत. या निमित्तानं मराठी वृत्तवाहिन्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखादी महिला या पदावर विराजमान झाली आहे. तुमच्या प्रेमामुळं आणि विश्वासामुळं ABP माझाचा आजवरचा प्रवास संस्मरणीय ठरलाय. बातम्यांप्रतीची, समाजाप्रतीची निष्ठा, जबाबदारीची जाणीव आणि सत्यासाठीची धडाडी जपत यापुढेही काम करत राहू. सकारात्मक बदल घडवणारी पत्रकारिता करत राहू.